अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. सगळ्यांनी सहकार्य करा. तुम्हालाही लेकरं आहेत, आम्हालाही लेकरं आहे. आज आमच्या वेळ आहे, तुमच्यावर देखील येणार आहे, हे लक्षात ठेवा. हे संकट हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे. हे संकट सगळ्या परिसराला आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर देखील आहे. 8 दिवसात जर 2-2 हल्ले होतात, आपण म्हणत होतो आता काहीतरी होईल, आता काहीतरी होईल. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, बांधवांनो, आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. आमची आजही या ठिकाणी सगळ्या फॉरेस्ट खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुमच्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं असेल ते करा. आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये आजही या ठिकाणी तुमचे वाघ या ठिकाणी मोकाट फिरतात. हे वाघ तुम्ही बंद करा. आमची आग्रहाची विनंती आहे. कायदा काय सांगतोय? तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी जर शेतकरी त्या ठिकाणी जर वाघाला मारायला गेला, उद्या काही हत्या करायला गेला तर त्या ठिकाणी जमणार नाही. आम्ही असं करत नाही. आमच्या शेतामध्ये येऊन तुमचे वाघ त्या ठिकाणी आमच्यावरती हल्ला करतायत, हे लक्षात घ्या. कायदा तुम्ही कायद्याने त्या ठिकाणी पहा. कायद्यात त्या ठिकाणी बदल केले हे आम्हालाच माहिती आहे. नवीन त्या ठिकाणी कायदे तुम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. परंतु 100% सांगतो की तुमच्या फॉरेस्टमध्ये तुमचं आमचं आम्ही एखादा जरी शेतकरी एखादा गेला तर त्या ठिकाणी झाड काढायला गेला, एखादी फांदी तोडायला गेला, लगेच कारवाई करता. आमचं जर तुम्हाला एखादी पाईपलाईन चालली असेल तर लगेच रात्रीतून त्या ठिकाणी तुम्हाला लगेच कळतं. आणि आमचा आज बळी जातोय त्यावेळेला तुम्ही कुठं जाताय? त्यावेळेला तुम्ही कुठं जाताय हे या ठिकाणी प्रश्न आहे. आज हे तुमचे वाघ त्या ठिकाणी तुमच्या वनामध्ये तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे ते करा. बिबटे आमच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आज आम्हाला कुठलंही काम करता येत नाही. लक्षात घ्या. कसं काम करणार आम्ही याचं उत्तर आम्हाला द्या. आम्ही कसं काम करणार त्याचा आम्हाला पर्याय त्या ठिकाणी सांगा. तुम्ही म्हणताय खाली वागायचं नाही, तुम्ही त्या ठिकाणी सांगताय काम करायला त्या ठिकाणी काठी घेऊन आपण जायचंय. अरे काय थोडं करताय करायचे आम्हाला. आणि आमच्याकडे आता महिला त्या ठिकाणी येणार नाहीत, कामाला महिला जाऊ शकत नाहीत. कसं आम्ही काम करणार त्याचं उत्तर द्या. आमचा तळतळात घेऊ नका. लक्षात घ्या. सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना सगळ्यांना विनंती आहे, दादा आम्ही काम कसं करू, आमचा शेतकरी कसं काम करायचं आणि कसं काम करणार आहे ते सांगा. आज जर आमचं आयुष्य जर असं शेतकऱ्यांनी जर असं उभं राहून बसून त्या ठिकाणी जर थांबायचं, आमचा आज उद्या आमच्या मुलांना, आमच्या बाळांना, आमच्या आज्यांना, आमच्या आयांना, बापांना त्या ठिकाणी जर असं जायचं असेल, कसं काम करायचं, कसं जगायचं हे सांगा. सगळ्यांना विनंती आहे, आमच्यावर आज वेळ आलेली आहे, उद्या तुमच्यावरती गिरणार आहे. वाघ बिबटे म्हणणार नाहीत की हा मंत्री आहे, हा सरपंच आहे, हा आमदार आहे, हा खासदार आहे. तुमच्यावरती गिरी येणार आहे. वेळ एक ना एक दिवस येणार आहे. आमच्यावर फक्त एवढंच आहे का आज आमच्यावरती वेळ आहे, उद्या तुमच्यावर येणार आहे. लक्षात ठेवा. अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना परत विनंती करतोय. आम्ही तिथे गेलो, ते काय बोलतात, वरिष्ठांचा आम्हाला फोन आला तर आम्ही निघतो मध्ये नाही निघत नाही. इथं वरिष्ठ त्यांची इथं त्यांना इथं बोला. पीआय कोण काय झालं
पोलीस लोक आहे ना गाड्या डिवाइड करून बाहेर काढून देतात. त्यांनी त्यांची गाडी आडवी टाकली आहे, इकडे येऊन देत नाही. नाही येऊन दे ना, आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचं त्यांचं? जाम तर करायचं म्हटल्यावरती मग आपण इथं येतील ना माणसं, आपल्याला त्यांचं जाऊ द्या, काय व्हायचं ते. आपण आपलं काम करा. हा आपलं रस्ता अडवायचं काम आहे. कुठून ये ना, कुठून यायचं, कोणाला कुठून येऊ द्यात, काय यायचं, कसं यायचं, कसं येऊ द्यात. कुठून या, मागून कुठं राहता इथं? हो माग उभे ते कुठून बसा ना इकडाचे, निवांत बसा कुठं तरी. डॉक्टर कोपळे साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, आपण या ठिकाणी 2 मिनिट या ठिकाणी बोलावं. माईक तिकडे घेतो, शिट्ट्या मारीन. हा बोला ना. माझं ऑपरेशन झालंय म्हणून डॉक्टर साहेब या बाजूने या, बसा बसा सगळे बसा. आता आम्ही उठत नाही, काढलं नव्हतं काय आता आज दामोद या ठिकाणी पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली. एका 83 वर्षीय आजीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण 5 ते 6 दिवसापूर्वी शिवण्या या छोट्या मुलीच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पडले आणि तिला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आपण असंच आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळे उपस्थित होतो. रोज अशा घटना जर घडायला लागल्या, रोज अशा कुटुंबातला एक व्यक्ती जर जायला लागला तर करणाऱ्याने प्रपंच करायचा का? शेतकऱ्यांनी शेती करायची. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.